नगरपालिका होण्याचे संकेत तुम्ही दिलेले आहेत. लोकसंख्या अभावी याच्यात अडचण येऊ शकते का तुमच्या डोक्यात? थोडे निकष आहेत लोकसंख्येचे, पण आपण आता हद्दवाढ आपली झाली आहे. मला वाटतं आता जनगणना नवीन जे ती पण सुरू होईल, कारण पुढच्या जे काही निवडणुका होतील त्या नवीन डिलिमिटेशनवर होणार. त्यामुळं जनगणनेचं नवीन जी प्रक्रिया आहे ती सुरू होईल असं वाटतंय. त्यामुळं जनगणना एकदा आपली झाली की आपोआप आपली लोकसंख्या जी आज म्हणजे हे आहे, म्हणजे पूर्वीची जी कमी पडते ती अधिकृतरित्या मला वाटतं जनगणना झाल्यावर आपली संख्या येईल. पण तरी आपला प्रस्ताव आहे, शेवटी नगरपालिका वाढली पाहिजे. मध्यंतरी मी आपल्या सिटी बस सेवेच्या दृष्टीनं पण संजय सेठी जे आपले परिवहन विभागाचे सचिव आहेत त्यांच्याशी बोललो, प्रताप सरनाईकांशी बोललो, आम्ही कॅबिनेटला एकत्र होतो सगळे. तर लवकरच आपण सिटी बस सेवा सुद्धा साताऱ्यामध्ये ई बसेस जे आहेत त्या आणून, इलेक्ट्रॉनिक बसेस आणून आपण सुरू करणार. बाबा, लाडकी बहीण योजनेमध्ये आता आपण त्या संदर्भात शशिकांत शिंदे यांनी काल वक्तव्य करताना सांगितलेलं आहे की लाडकी बहीण योजना ही एक प्रकारे फसवणूक होती. लाडक्या बहिणींची फसवणूक ही याच सत्तेतल्या लोकांनी केलेली आहे असं एकंदरीत त्यांनी वक्तव्य केलं आणि सरकारच्या तिजोरीवर दरोडा टाकला असं एकंदरीत त्यांचं म्हणणं आहे. या संदर्भात आपण मागणी करणार आहोत. फसवणूक आता असं कारण आता लाडक्या बहीण योजनेचे पैसे आज सुद्धा जमा झालेले आहेत, म्हणजे जे आत्ताचा हप्ता येतो आणि दरोडा टाकला असं आता त्यांचं म्हणणं. कारण त्यांनी आता स्वतः आमचं महायुतीचं सरकार 1500 देत होतं, त्यावेळेला यांनी जाहीर केलं होतं की आम्ही आता 3000 देऊ. तुम्ही जाहीर केलेल्या योजनेचा दरोडा नव्हता, म्हणजे ती योजना झाली आणि आम्ही महायुतीनं भाजपनं योजना तयार करून एकनाथ शिंदे साहेबांच्या खाली ती राबवली, तो दरोडा झाला. म्हणजे हे दुटप्पीपणा आहे ना. ह्यात काही नाही. आता त्यांना कळाले की बुवा हे त्यांना वाटत होतं की पैसेच मिळणार नाहीत, कुणाला जेवणार नाही, अशा अनेक गोष्टी त्यावेळेला बोलल्या जात होत्या. आता त्याचा फटका त्यांना बसलाय, त्यामुळे बदनाम करायचं चाललंय फक्त. बाबा, जून जुलै मधला निकष वेगळा होता आणि आता डिसेंबर मध्ये निघालेला निकष वेगळा आहे. तर संबंधित ज्या अधिकाऱ्यांनी ह्यामध्ये सहभाग घेतलेला लाडक्या बहीण योजनेमध्ये त्यांच्यावर कारवाई होणार का, अशा पण प्रश्न केला. कसं आहे, आताच्या याच्यामध्ये मला वाटतं आदिती ताईंनी सांगितले, तटकरेंनी, की जे निकषामध्ये बसत नाहीत म्हणजे त्यावेळेच्या पण तरी त्या सगळ्या ह्याच्यामध्ये ज्यांनी चुकीच्या पद्धतीनं कागदपत्र देऊन चुकीच्या पद्धतीनं या योजनेचा फायदा घेतला असेल तर त्यांना आम्ही त्याच्यातनं जे काय असेल तपासणीनं हे करू. आणि कारण आपण ज्या काही योजना आहेत त्या योजना पात्र लाभार्थ्यांसाठी आहे. एखाद्या योजनेला जर मी पात्रच होत नसलो तरी ती मला योजना मिळाली पाहिजे असं म्हणून चालणार नाही. आणि म्हणून त्याप्रमाणे होईल. आणि समजा अधिकाऱ्यांनी मुद्दामून केलं असेल म्हणजे काही नियोजन करून, प्लॅनिंग करून, तर कार्यवाही होईल. समजा काही गोष्टी अधिकाऱ्यांच्या निदर्शनास त्यावेळेला आल्या ना. आता आपल्या इथलीच बातमी होती की आपलं काय विलासपूर का तिकडच्या एकांनीच काहीतरी 5 का 6 अकाउंट फुटी काढली त्यावेळेला, म्हणजे आपल्या इथलीच बातमी होती. आणि ते इथलंच कुठं झालं होतं, खटाव 5-6 अकाउंट गेले आणि जास्त पैसे म्हणजे गरजू त्या दुसऱ्या महिलेला मिळालं नसतं. म्हणजे हे जे लूट करायचं झालं हे थांबलं पाहिजे. नाही, ही एक म्हणजे तशी गंभीर बाब आहे. कारण अशा पद्धतीनं जर काही समाजकंटक हे करत असतील तर समृद्धी हायवेला जे काही सुरक्षा फोर्स तिथं दिली गेली असेल हायवेवर देखरेख करायला, ती आणि आमचा बांधकाम विभाग आणि MSRDC या सर्वांचं यांना तिथं लक्ष ठेवण्याचं केलं जाईल किंवा अशा पद्धतीनं होऊ नये. आणि जे कोणी असं समाजकंटक हे करतात, कारण एकतर लुटायचा प्रकार याच्यात असू शकतो, गाडी लुटण्याचा. दुसरं म्हणजे एकतर तो हायवे स्पीडमुळे तिथं ऍक्सिडेंट होतात, वाहनांचे टायर वगैरे. आता त्यात हे असं केलं तर दुसऱ्याच्या जीवाला पण आपण धोका निर्माण करतोय. त्यामुळं नक्की अशा समाजकंटकांवर कार्यवाही करण्याचे सूचना ह्या दिल्या जातात. महाराज, आता तुम्ही जे पत्रकार संघाच्या कार्यक्रमामध्ये भाषण केलं त्यामध्ये तुम्ही बोलला की साताऱ्यात कासला जाण्यासाठी तुम्ही एक ओव्हरब्रिज बांधताय. तर सातारा जिल्ह्यामध्ये आपण काय नाही, ओव्हरब्रिज म्हणजे एक ती संकल्पना आहे. आता त्याचा सर्वे वगैरे आपण करतोय, कारण आपल्या आता आपला रोजचा अनुभव आहे की आपला जो समर्थ मंदिरचा परिसर आहे आणि वरचा रस्ता आहे हे पर्यटक यायला लागले की पूर्ण ट्रॅफिक जाम होतं.
आता हॅम मधनं पुढचा रस्ता चांगला झालाय, पण तिथनं आपल्याला काय करता येते का? म्हणजे ही जी वाहतुकीची कोंडी होतीये ती सोडवण्यासाठी काय जे काही करता येईल त्याच्यावर जे उपाय, मग एक म्हणजे ओव्हरब्रिज करता आला, समजा समृद्ध मंदिरच्या किंवा अलीकडनं तो जर उचलून बोगद्याच्या इथं जर आपल्याला घेऊन ते वाहतूक सोडता आली, तेवढं जर ती कोंडी कमी झाली, असं एक हे आहे. तर आता सर्वे टेक्निकल गोष्टी, कारण आपल्याला माहिती आहे की आता चौक वगैरे ह्या अरुंद गोष्टी आहेत, तिथं घरं आहेत आजूबाजूला, जुनी घरं काय आपण पाडू शकत नाही, नवीन होणाऱ्या बांधकामांना रोड वाइंडिंग बसतं ते कायद्यानं ठेवावं लागतं, पण जुने घरांवर कार्यवाही नाही करतायत, ऍक्विजिशन करायला लागतं, त्याचे पैसे द्या वगैरे या सगळ्या गोष्टी येतात. पण या ह्याच्यामध्ये ओव्हरब्रिज करून असं म्हणजे दोन्हीकडच्या वाहतूक झाल्या तर चांगलंच आहे. म्हणजे डेडिकेटेड कास्टला जाणार रस्ता, समजा दोन आपल्याला बाजू बसवता आल्या नाहीत, एक सिंगल जरी बसलं, एक बाजू तरी कासला जाण्यासाठी तर खालचं तेवढं कंजेशन जे आहे खालच्या रोडवरचं ते कमी होईल. ही एक संकल्पना आहे, ह्याचं अजून फायनल नाही, पण प्रयत्न चालू आहे. बाबा, सातारकरांचं म्हणणं आहे तुम्ही पालकमंत्री व्हावं, जवळपास पालकमंत्री तुम्ही असल्याचं एकंदरीत क्लिअर झालेलं आहे, मात्र अधिकृत घोषणा व्हायला का कालावधी? आता हा निर्णय तुम्हाला पण माहिती आहे, हा मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री घेणार आणि ती घेतील तो निर्णय आपल्याला सगळ्यांना मान्य राहील. ठीक आहे.